नमस्कार, मी रंजना. अन्नपूर्णा किचन रंजनामध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे. आज रेसिपी बनवायला चाललेली आहे मी मेथी पासून बनलेली. सुरुवात करूया. तर हे बघा, मेथी घेतलेली आहे, थोडं बेसन, रवा आणि गव्हाचं पीठ, त्याचबरोबर जिरा, ओवा, तीळ. थोडे तीळ घेतलेले आहे कारण त्यांना तिळाने दिसायला खूप सुंदर आणि खायला टेस्टी लागतं. आणि लसूण जिरा अद्रकचा पेस्ट घेतलेला आहे. थोडा हिरवी मिरचीचा पेस्ट घेतला. हिरवी मिरची जर घातली आपण साबूत तर मुलांनी जर खाल्ली तर तिखट लागेल, म्हणून हिरव्या मिरचीला मी थोडं बारीक करून घेतलेलं आहे मिक्सर पॉट मधून. तर चला बघूया आता कशी बनवायची ती. घ्यायची कापून. मेथी कापून झालेली आहे, खूप बारीक आणि मस्त कापलेली आहे. याचप्रमाणे मेथी कापून घ्यायची. आता आपण हे पीठ भिजून घेऊया. बरोबर 2 चम्मच बेसन घातलेलं आहे, त्याचबरोबर 2 चम्मच रवा घातलेला आहे. त्याचं पीठ 4 चम्मच घ्यायचं. जिरा अद्रकचा पेस्ट, थोडा ओवा अर्धा चम्मच, अर्धा चम्मच जिरं घेतलेलं आहे, 1 चम्मच तीळ घेतलेले आहे, छोटा चम्मच हिंग, चम्मच हिरव्या मिरचीचा पेस्ट घातलेला आहे कारण बारीक मिरचीचा पेस्ट आहे, खूप तिखट असते. याला आपण असं मिक्स करून घेऊया. पूर्णपणे एकत्र करून घेतलेला आहे मेथीची भाजी आणि हे गव्हाचं पीठ, रवा, बेसन सर्व एकत्र केलेलं आहे. आता यामध्ये कलर साठी हळद घालूया. कलर साठी हळद घातलेली आहे. चवीनुसार मीठ घालायचं. थोडं पाणी घालून भिजून घेऊया. वर आपण 1 चम्मच तेल घालते आहे. झालेलं आहे. याला 2 मिनिटं आपण रेस्ट देऊया. कढाई ठेवलेली आहे, कढाईमध्ये तेल घातलेलं आहे. तर आता आपण हे डो बनवलेला आहे, याची मठरी बनवून घेऊया. मेथीचे याला मेथी पाडे पण बोलतात आणि मठरी पण बोलतात. मी एवढा डो घेतलेला आहे. याला आता लाटून घेणार. तर त्याकरता आपण थोडं पीठ किंवा तेल लावू शकतो. मी लाटून घ्यायची, मस्त पातळ लाटायची पूर्णपणे. त्यानंतर मी पुढची स्टेप मला सांगतेच आहे. मस्त तेल असं पसरवून घ्यायचं. पसरवलं तेल, त्याचबरोबर थोडे तीळ घालायचे, अशी फोल्ड करायची, त्याबरोबर तेल पसरवून घ्यायचं. त्याचप्रमाणे इकडून पण अशी फोल्ड करायची. यावरती जे हाताला आपल्या तेल असतं ते लावून घ्यायचं. थोडे त्यावरती असे तीळ सोडायचे. त्याचबरोबर इकडनं हे बंद करून घ्यायचं. दोन्ही साईडने मी बंद केलेलं आहे. आता याचे छोटे छोटे लांब लांब कुरकुरे म्हटले तरी चालेल. कुरकुऱ्यासारखेच आहे. मुलांना बाहेरचे कुरकुरे मागतात मुलं, तर नाही द्यायचे घेऊन, घरीच असे बनवून द्यायचे. तर पौष्टिक पण असते आणि टेस्टी पण असते. मी हे गव्हापासून बनवलेले आहे, तुम्ही पण गव्हापासून बनवा. आणि याबरोबर थोडा चाट मसाला यावरती घालायचा. तर मुलांना बिलकुल जसे दुकानातले कुरकुरे असतो त्याच प्रमाणे याची टेस्ट येतं. कुरकुऱ्यासारखे बनलेले आहे. तेल गरम झालेलं आहे, तेलामध्ये घालूया आपण. कमी गॅसवरती ठेवायचं.
फुल गॅस असला तर लाल लवकरच होते. इकडे फुल करायचा. तेल गरम झाल्याच्या नंतर थोडा स्लो ठेवायचा गॅस. त्या कुरकुऱ्यापेक्षा टेस्ट पण असते आणि हेल्दी पण असते. तर नक्कीच रेसिपी पूर्णपणे बघा आणि बनवा, मुलांना द्या. किती टेस्टी आहे आणि कशी बनली, तुम्हाला आवडली ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि मला प्लीज सपोर्ट करा, सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा. मेथीचे कुरकुरे खुशखुशीत कुरकुरीत बघा कसे मस्त बनलेले आहे आतमधून पण आणि खायला पण टेस्टी. जसे दुकानचे कुरकुरे आहे त्याच टेस्ट आहे याला, त्याच्याही पेक्षा चांगली आहे आणि हेल्दी आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.